इचलकरंजी शहरामध्ये गेल्या 9 दिवसापासून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। इचलकरंजी शहरातील नवसाला पावणारा कलानगरचा महागणपती याची दिवसेंदिवस ख्याती वाढत चाललेली आहे। यावर्षी मंडळानं स्वतःच्या डोकं लावून शीश महल तयार करण्यात आला आहे। या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ गेल्या 2 महिन्यापासून डिझाईन तयार करून हे शीश महल तयार करण्यात आला आहे, जी सध्या प्राणप्रतिष्ठा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। रोज गणपतीला वेगवेगळे वस्त्र नेसले जातात। जवळजवळ हजारो लाखो भाविक इचलकरंजी शहरातून नाही तर ग्रामीण भाग असू दे, कोल्हापूर असू दे, जयसिंगपूर असू दे, कर्नाटकातून या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी या कलानगरच्या गणपतीचा दर्शन घेण्यासाठी येतात। जर आपण जर बाजूला बघितलं तर हा शीश महल जर बघितलं तर एखादा शीश महल जर खरोखरच तयार केलेला आहे, दगडापासून बांधलेला आहे। या पद्धतीने हा शीश महल तयार केलेला आहे। आपण जर बघितलं तर काचेच्या कलाकृतीमध्ये असू दे, तांब्याच्या कलाकृतीमध्ये बारीक बारीक आरासुद्धा चांगल्या पद्धतीने योग नियोजन करून हे सगळं केलेलं आहे। आपण जर बघितलं तर छताला चांगल्यापैकी मंदिरामध्ये जसं झुंबर असतं त्या पद्धतीनं झुंबर बांधलेला आहे। कुठलीही कलाकुसर त्यांनी सोडलेली नाही। कुठल्याही कलाकाराचा किंवा कुठल्या बाहेरच्या माणसाचा कुठल्याही यांनी अनुभव नसताना स्वतः हे मंदिर गेल्या 2 महिन्यापासून स्वतः तयार केलं आहे। आपल्याबरोबर इथले मंडळाचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की आज कलानगरच्या महागणपतीचं वैभव वाढत चाललेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? कलानगर महागणपतीचं हा आमचा कलानगरचा महागणपती 1978 साली त्याची स्थापना आहे आणि अगदी छोट्याशा अशा या गणपतीपासून हे एवढं मोठं स्वरूप या गणपतीचं झालेलं आहे। ते इथं येणाऱ्या फक्त भाविकांच्यामुळं इथे भक्त भाविक इथं येऊन जे गणपतीला मागणी करतात, गणपतीपाशी मागणं करतात, त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण होतात आणि त्यांच्या भक्तीतून ह्या गणपतीची उभारणी होत असते। त्यांच्या देणगीतून, त्यांच्या दानातून असे इथं आम्ही ते चांगल्या पद्धतीचं वर्क करायचं काम करतो। आणि ह्या वर्षीचं तर इतकं छान हे शीश महल करायचा म्हणजे प्रयत्न जो मुलांनी केलेला आहे आमच्या कलानगरातल्या सगळ्या कलाकारांनी, मग ही कुणाची कॉपी नाही आहे। हे स्वतःच्या संकल्पनेतून कलानगरातले सगळी मुलं जी कलाकार आहेत त्या कलाकारांच्या कलेचा इथं वापर करून घेऊन त्या मुलांनासुद्धा त्यांच्या व्यवसायामध्ये फोकस करण्याचं काम आम्ही आमच्या कलानगरच्या महागणपतीच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलेला आहे। आणि ह्या तुमच्या शीश महलच्या ह्या वास्तूला भरभरून प्रतिसाद आहे। उत्तर कर्नाटकातून, महाराष्ट्रातून बऱ्याच गावाहून लोक इथं दर्शनासाठी येतात। रोज लाखो लोकांची गर्दी इथं असते आणि त्या लाखो लोकांच्या चेहऱ्यावरचा हसू बघून किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला इथं सगळ्या कलानगरच्या महागणपतीच्या सगळ्या आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना एक भारावून जातं, एक आनंद आम्हाला वाटतो आणि गणपतीच्या सेवा केल्याचा आम्हाला एक आनंद प्राप्त होतो। अशीच सेवा गणपती बाप्पा आमच्याकडनं करत घेत राहो, एक आदरामर सेवा करायची आमची इच्छा तिथं आम्ही व्यक्त करतो आणि एवढं बोलून मी थांबतो। कलानगरच्या नावारूपालाच ही कलानगरचे सगळे कलाकार आहेत, त्यांनी जे इतिहास घडून दाखवला आहे। आजपर्यंत कुठल्याही मंडळानं आधार घेतला जातो की एखाद्या सुतारचा असू दे किंवा एखाद्या मंडपाचं घालण्याचं असू दे, पण या कलानगरचं जसं नाव आहे तसं त्यांनी कलाकार दाखवून शीश महल त्यांनी तयार केला आहे। त्यांचं कौतुक करेल तेवढं आपल्यावर माझी प्रशांत साहेब माझी नगरसेवक काय सांगाल की या मंडळाची ख्याती काय आहे आणि थोडक्यात म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला शीश महल तुम्ही केले? कलानगरचं जसं नाव आहे तसं कलानगरचा शीश महल। नमस्कार, TV9चं कलानगर महागणपतीच्या वतीनं सहर्ष स्वागत। आणि ह्या वर्षीच्या जसं कोरोनानंतरच्या काळात आम्ही यांत्रिक देखाव्यानंतर कलाकृतीमध्ये आम्ही उतरलो आणि आपल्या मंडळाच्या सदस्यांच्या सहभागानं वेगवेगळी दरवर्षी आम्ही कलाकृती उभारण्याचं सादरीकरण करण्याचं काम ह्या करतो। आणि ह्या वर्षी शीश महल अतिशय दिव्य आणि भव्य नक्षीदार कोरीव कामाने आम्ही ह्या ठिकाणी अतिशय सुंदर उभारणी या ठिकाणी केली आणि ह्याला साथ प्रत्येक धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रत्येक दिवशी याला या भव्य आणि दिव्य शीश महलच्या संगतीत आम्ही करत असतो। त्यामध्ये शहाळ महोत्सव असेल, अष्टपलाहार नैवेद्य असेल, महाभोग असेल, आज
दीपमहोत्सव आहे, पुष्पमहोत्सव आहे, पालखी सोहळा, एक नगर प्रदक्षिणा म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून या ठिकाणी चालू केलेली आहे. त्यामध्ये दिंडी, पारंपरिक वाद्यासह महिला वर्गांचा अतिशय मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन आपल्या पूर्ण परिसरामध्ये पालखीचं उत्सव मूर्तीचं आपण त्या ठिकाणी नेऊन प्रस्थान या ठिकाणी परत मंडपामध्ये करत असतो. आणि पूर्णतः ह्या ठिकाणी 11 दिवस एक वेगवेगळ्या थीमनं आम्ही वेगवेगळ्या रूपात गणपतीची आरास या ठिकाणी तुम्हाला दर्शनासाठी आपल्याला दिसेल. प्रत्येक दिवस येईल त्यावेळी आपल्याला वेगळी थीम घेऊन ह्या ठिकाणी आम्ही येत असतो. मग त्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, याची आज गणेश याग असेल, अथर्वशीष असेल, हेही आम्ही सर्व बाकीचे धार्मिक कार्यक्रम करत असतो. आणि ह्या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्क या शीश महलमध्ये जे तुम्हाला वर्किंग बारीकदार मिरर कटिंग असेल, नक्षीदार प्लॅनिंग, डिझाईन, मिरर कटिंग, सुतारकाम, त्याचबरोबर मॅटिंग, सगळं पूर्णतः मंडळाच्या सदस्याने ह्या ठिकाणी ही क्रिएटिव्हिटी उभारण्यात आलेली आहे. त्याचं खरोखरच आमच्यासारख्या मंडळाच्या सदस्यांना एक मन भारावून जाणारं आणि एक अतिशय म्हणजे वेगळ्या शब्दात मांडायचा शब्द नाहीत इतका आजचा या भरघोस भक्तांनी जो प्रतिसाद दिला आहे त्याचा आम्हाला खरोखरच अभिमानाने याचं कौतुक आहे. आपल्यावर युवा पिढी आहे, काय सांगाल? कलानगरचं जसं नाव आहे तसंच कलानगरचं कलागुणाने तुम्ही शीश महल तयार केला, काय सांगाल? ॲक्च्युली कसं झालं आहे, कलानगर हे या नावाचाच कला आहे. त्याच्यामुळं इथली या कलानगरच्या नावाला साजेशी अशी सगळी मुलं आहेत आणि प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी कला आहे. आणि हे कला सातत्याने आम्ही वर्षानुवर्षी ते दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही दरवर्षी आम्ही करत असतो. त्याचमध्ये आमचे सगळे मित्रपरिवार असतील, कलानगर मंडळाचे सगळे सदस्य असतील, ह्या मला सांगायला एवढा अभिमान वाटतो आहे की इथला फक्त मंडपच नव्हे तर मूर्तीच्या रंगकामापासून इथल्या मंडपाचं काम, इथलं मिरर वर्क, इथलं रोजचे होणारे कार्यक्रम, रोजची देवाची होणारी आरास, ह्या सगळ्या गोष्टी बाहेरनं कुठलेही माणसं न करता फक्त आणि फक्त कलानगरची सदस्यच करतात. हे सांगायला मला या ठिकाणी फार अभिमान वाटतो आहे. आणि वर्षानुवर्षे ह्याच्यामध्ये वाढ होत चालली आणि आमची येणारी जी पिढी आहे म्हणजे लहान लहान जी पोरं आहेत ती सुद्धा आज आमच्या हाताखाली तयार व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे भविष्याची सुद्धा चिंता करायची या ठिकाणी काय मला गरज आहे असं वाटत नाही. या कलानगरचं वैभवामध्ये मोठी भर या शीश महलची पडलेली आहे. कलानगरच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या युवकांनी हे शीश महल उभं केलेलं आहे. त्यामुळं हे शीश महल पाहण्यासाठी आणि या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजारो लाखो भाविक कोल्हापुरातून नाही तर बाहेर राज्यातून, कर्नाटकातून सुद्धा दर्शनासाठी लाखो नागरिक या कलानगरीमध्ये येऊ लागलेले आहेत. इचलकरंजी वस्त्रनगरी म्हणून ओळखले आहे. आता याची वेगळी ओळख म्हणून कलानगरी म्हणून ओळखली जाईल. कॅमेरामन निखिल बिसेचे मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.